काय येडे साडे करून राहिले डायरेक्ट नाही का ड्रॅगन फ्रूटचा मावस भाऊ खाऊ राहिले हे बघा. आणि मी पण खाल्लं म्हणजे हॅलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशी प्रेमाची पब्लिक आज चाललेलो आम्ही देवतरी मध्ये असं रहस्यमय ठिकाणी तिथं पिढ्या एवढं जुनं मंदिर आहे महादेवाचं. तिथं आपली पब्लिक चाललेली आहे ट्रॅकिंगला हे बघा. आणि मित्र जेव्हा सोबत असते ना तेव्हा ती अलगच मजा राहते. आणि विशेष आम्ही डोंगरात जाणार आहे ही अलग मजा आहे. तुम्ही आनंद विचारू नका मुलांचा आनंद किती आहे. आणि इथं सगळे एक ब्लॉगर आहेत एक रील स्टार आहेत एक एडिटर आहे सगळी अशी टीम चालली म्हणल्यावर अलग कांड नक्कीच होणार आहे. ब्लॉगर सत्यम चलो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे काय आहे डायरेक्ट इथं डायरेक्ट कंपनी मधले खादानीचं सगळं मटेरियल येतं. मग तुम्ही बघू शकता इकडे आणि तिकडे आहे ना रोड सुद्धा काय नाही एवढं मोठं खादानीचं काम करून राहिले. आणि इकडे पहा मला काही बोलायचं नाही मित्रांनो बघू शकतो आहे जो तू कमेंट चलो हे बघू शकतो मी. आणि हे बोर ब्लॉक आपल्याला कधी चूक राहणार नाही नुसतं डायरेक्ट वर्ल्ड ब्लॉक मध्ये. आणि इकडे डायरेक्ट गाड्याचा चालू नाही राहत ती गाडी गाड्याने चालू राहत ही गाडी रे गाड्याने चालू नाही राहत इकडे. नो आता आम्ही अशा रस्त्यावर आलेलो आहे त्या रस्त्यावर आहे दगड. आता तुम्ही माझ्या दगड तर सगळ्या रस्त्यावर राहते तो असा पेशल रस्ता का दगडाचा नाही. तिकडे आहे खदान ते खदानीमुळे या रस्त्याला दगड आहे. आणि खदानीवाल्याने एक काम मस्त केलं तळणीच्या लोकांसाठी डायरेक्ट रस्ता केला. आणि आपल्या संघ तुम्ही पहिल्यांदा पण सांगितलं ना आता पण सांगतो आपल्या संघ योगेश भाऊ आहे. आणि योगेश भाऊ आणि बाकी मित्रमंडळ असल्यावर मजा होणार नाही असं होऊ शकतं का नाही. तर आता देवदरीमध्ये जाणं आहे तर मजा तर होणार. तिथं डायरेक्ट नंदीच्या तोंडामध्ये पाणी निघतं म्हणते ही गोष्ट खरे का ही गोष्टच आम्ही पाहण्यासाठी चाललेलो आहे. आणि इकडं सगळे कॅमेरामॅन अलग अलग इकडं पवन भाऊ कॅमेरामॅन योगेश भाऊ आजीनाथ भाऊ तिकडं ते दोन पुढे गेले रस्ता माहिती कोणला पण असे कॉन्फिडन्स ना चालले सदाच काही भांडराची पण आता नाही भासरा तिथं. आणि तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरचे आजूबाजू राहणार असेल ना एकदा फक्त तिथं भेट द्या एवढं खतरनाक मध्ये ना चला मी तुम्हाला दाखवतो. आणि विशेष आम्ही डोंगरावरून जाणार आहे तर मग माझ्या तर येणारच आहे ना. आणि मित्रांनो हे बघा पोरं काय येडे साडे करून राहिले डायरेक्ट नाही का ड्रॅगन फ्रूटचा मावस भाऊ खाऊ राहिले हे बघा. आणि मी पण खाल्लं म्हणजे ना एवढं भारी लागतं ते लाल लाल हे बा मग जीभ लाल झाली असं हे बघा. आणि तुम्ही कधी खाल्लेलं आहे का आणि नाव काय मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये करून नक्की सांगा. की डोंगरावर गेल्यावर एवढी मजा नाही ना तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग आपला मोठा होणार आहे. या बोलायची डोंगर पाहूनच फुल फाटलेली आहे. हे बघा इकडे मोठा डोंगर आहे हा मोठा डोंगर चढायचा आहे आपल्याला. डोंगर चढून डबल एक पुरा डोंगर आहे ते दोन डोंगर जाणे. आणि या योगेश भाऊची एवढी फाटेले तुम्हाला काय सांगा नुसते हे खबर राहिले हे बघा कामुन्या नाही करवंदा काम कामुन्या हे बघा कामुन्या क्वालिटी विषय काय क्वालिटी विषय काय हो. तर लोकांना चार माणसं काय म्हणते हा ते चार माणसं काहीच म्हणत नाही ब्लॉक काढा. तर मित्रांनो ते चार माणसं कोण आहे माहिती आहे का तुम्हाला. यो एक आहे मी एक आहे यो बारका एक आहे आणि यो पवन एक आहे. आम्ही चार लोक आहे दुसरं कोणी चार लोक नाही. बोला आता सत्यम भाऊ. हा आणि आता वरती डोंगरावर गेल्या एवढे मजा येणार आहे तिकडे मोर पण आहे. मी तुम्हाला मोर दाखवायचे मोरी दाखवून नाही मोर दाखवणार आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा हे मुलं कसे आणि डोंगर म्हणजे डोंगर एकदम खतरनाक मध्ये आहे. डोंगर लय मोठा आहे आणि इथून ना जाऊच तर एकदम मोकर हालत होणार आहे आमची. आणि एवढी दम लागू राहिला भाऊ तुम्हाला काय सांगा. हे पाय बारीक काय करू राहिलं. आणि इथं लोक विशेष म्हणजे दारू प्यायला बी येते बरं का वर दारू क्वार्टर पडेल दिसले आम्हाला 2-3. इथं करवंद तर नाही पण बकरीच लँड दिसून राहिले. हे बघा तुम्ही इकडे पोरायचे बॅलन्स पुरायला भाऊ सगळं इथं वरती चढूच तरच. आणि जेवढे तुम्ही मित्रासोबत जाशे ना तेवढी लय मजा येणार आहे. मित्रांनो ते बाकी पोरं गेले पलीकडून आम्ही आलो इकडून. हे बघा म्हणजे ना मोकार हाऊस हो राहिली आमची.
डोंगरला जाण्याची. हे बघा हे झाड कोणतं तुम्ही ओळखू शकता का? नसेल ओळखू शकत तर मला माहिती ते मावा झाड आहे म्हणून. एवढा दम लागले तुम्हाला काय सांगा, एकदम फुल. आणि इकडचं वातावरण ना एकच नंबर आहे बघा. आणि तरी आपला मेन कॅमेरावाला माणूस येईल नाही आज, नाहीतर तर मग मज्जा गगनात मावणार नव्हती, एवढी मज्जा येणार होती. ती काय पोरं पली कुणी वरील खाली होऊन आणि आम्ही इकडे एक वर चढलो. वर चढायची गरज नव्हती, यायची एनर्जी चालू खाणं. कारण म्हणतात तर भेटाना आणि ते बकरीच लेंड्या इथे कामुया खबर आली. इकडे कामुन्या झाडं भरपूर आहे आणि माझ्या हातात घुसलेला आहे काटा. याच्यात नाट्यात घुसला ते लाल काय ते ड्रॅगन फ्रूटची भाऊ, ड्रॅगन फ्रूटची बहीण असं काहीतरी म्हणते. अरे पण आम्ही रस्ता गेलो कोण इकडे रस्ता नाही ना. मित्रांनो आमची एक टीम हरलेली या जंगलामध्ये, काय माहित कुणीकडे बा. आम्ही इकडे वरती आलेलो आहे पण मग बाकीची टीम दिसांनी आमची कुणीकडे गेली. आणि इथून रस्ता जायला येऊचे आम्ही नुसतं आवाज येऊन पण ते काही आवाज द्यायला कसं आहे वरती तर नुसतं जंगल में मंगल आहे. अरे भाऊ मित्रांनो मजा आहे. तुम्ही फक्त मित्रांसोबत ट्रिपला जा, बाकी तुम्ही जीवनात काहीच नका करू. लग्न नाही केलं चालू सॉरी, लग्न करणं पडत. होणार नाही रे पैदा. पिछवाड़े में तो धो निकल जाएगा. तुम्हाला काय सांगा, कधी बहम पाल रहे हो बेटा. तुम्ही कुठं आमचे जिरून गेली रावगंदी. हे बघा आणि ते बाकीचे पोरं कुणीकडे गेले पता नाही, नुसतं आम्ही त्याला धुंडू राहिलो या जंगलामध्ये. हे घुंगार जंगल आहे आणि ते या जंगलामध्ये हरपू पण शकतात, खाली शक्यता जास्त आहे. खाली बघा तुम्ही इकडे खदान आहे, आवाज पण येत असेल थोडा. आजी ए बाळा आजी आजो ए आजा शिरशू ए भेंड माझ्या. ते बघा कुणीकडे दिसले तुम्हाला, कुठे दिसले रे? इकडे झाडं चालून घे म्हणते. आम्ही एवढं घाबरलेलो होतो मित्रांनो, पण ते सापडलेले आहेत. ते बघा तिकडे, ते बघा हे बघा इकडे बघा येऊ राहिले. खाली पाय ना. आताशी का आमचा जीवात जीव आलेला आहे की आम्हाला आमचे पोरं सापडले. अरे पोरं नाही मित्र सापडले, पण पोरासारखे होते ते मित्र आहे. म्हणजे आजचं आपल्याला इथून फोटो काढ, मी तिथं बसतो. चला याची आता मी फोटो काढणार आहे. आणि मित्रांनो इथं काय दृश्य बघू शकता तुम्ही, भर पावसाळ्यात पाणी सापडलेलं आहे आम्हाला, म्हणजे मोठी गोष्ट झालेली आहे. आणि याच्यामध्ये एक खेकडे माहित नाही, थांबा दाखवतो चला. हे बा अरे बाप केवढ्या खेकड्यानं उडी मारली डायरेक्ट माशी होती ती मोठी. हे बघू शकतो फोटो काढ बरं सत्यम आपल्या मागून. आणि एवढी मोठी खदान खदान अरे खदान नाही ए काय रे स्टँडिंग तळी डिप्रेशन. तळी म्हणून आपण. मित्रांनो हा तळी तळी आहे. ब्लॉक काढायला लागले आणि हे दोघं बघू शकता इथं उभे आहे. यांचं काम वेळ लागे ना तिकडं आता इथं चालले. आणि इथं कोणाला रस्ता माहित नाही. आणि ते भाऊ त्याची टेक्निक तुम्हाला अशी टेक्निक दाखवतो फक्त शेवटपर्यंत बघा. हे बघा कशावर उभा राहिला तुम्ही आता सांगा, वाचता का ना उया होऊन का नाही. डोंगर नदी किनारे चले हम. आणि मित्रांनो तेवढं सबस्क्राईब करून घ्या बरं का तुम्ही, लवकर करा. पुढे आणखी लय भारी भारी दाखवायचंय तुम्हाला नजारा. आणि मित्रांनो याचा ब्लॉग बघा तुम्ही. हे दोघं बघू शकता इथं उभे आहे. यांचं काय वेळ लागे ना मोठा आहे ना काय एवढं सोडलं. मित्रांनो मजा येत आहे, खूप मजा येत आहे. आणि लेट आहे मी. आणि हे जे बघा चपली तर चालली टेकणी, चपला जोडा. फायनली आम्हाला रस्ता दिसलेला आहे. तिकडे वाघ दिसला, वाघ दिसलेला आहे त्याला तिकडे झाला दाखवतो. कुठे वाघ कुठे? तिकडे वाघ गेला खाली, तिकडे हलू राहिलं. डिप्रेशन. लाल बिबट्या डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, बिबट्या होता. माँ कसम. बिबटी दिसली याला भाऊ. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, सिर में दर्द रहता हूँ. योगेश भाऊ जिंदाबाद. आपली कॉमेडी, बघू शकता. आपला परिचय. ते वाघाला जंगलात ओळख द्यायची गरज नाही, आणि आम्हाला गावात कोणी ओळखतं
सगळे दलिंदर म्हणून ओळखतात आम्हाला. आम्ही कुठं बी निसतं हिंडा अंडीचे काम करतो हो. इकडे झटका मशीन पण आहे. मित्रांनो, आताच तिकडे हरिण पळत गेल्या. झूम करतो मी. एवढं म्हणजे ना फुल हरिणी तिकडं, ते तिकडे, पण ते माझा मोबाईल एवढा चांगला नरेंद्र मोदी टाका एवढं मागायचे काम जाणार नाही. आणि या मुलाने अशी प्लॅनिंग केली आहे, साखर झाली 70 रुपये किलो, तिथं मागाचा पारसात आणि घरी चहा काढून द्यायची. दिमाग क्वालिटी मध्ये दिमाग का हे कशी तू पोरं उतरते खाली इकडे बारीक बारीक ते तरी बाबा. आपली पब्लिक चाललेली आहे खाली, मस्त मज्जा येऊ राहिली ना मित्रांनो. काय करता तुम्ही नुसतं घरी बघून आपला ब्लॉग पण आनंद घ्यायचा विसरू नका. हे बघा कसं दगडा दुगडाने चाललेलो आहे आम्ही. काहीच लांब नाही हे बघा खाली म्हणजे नाही का एकदम मस्त मस्त गार हवाय, गार हवाय. आणि मित्रांनो आम्ही बसलेलो आता मस्त इथं टेकडीवरती, सगळे मंडळी बसलेली आहे इथं बघू शकता. त्याला म्हणलं होतं मी डब्या ना मस्त जेवण करू, आणले नाही. आणि एवढ्या मस्त खाली तळ आहे, मज्जा येऊ राहिली. आणि घाम एवढा आला ना तुम्हाला काय सांगा. जेवढी तुम्ही कधी डोंगर चढलेला आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे बघा आमचा भावलू सर, इथं पहा सेल्फी स्टिक काय काडीची इथं सेल्फी स्टिक चालू आहे. आणि आता सगळे त्यानं तसा ब्लॉक काढलेला आहे, तसा ते चेक करू आले आता कसा निघला. आता महा कसा गेल्यावर बघणार आहे. हे बघा सेल्फी स्टिक, आपली योगेश भाऊची सेल्फी स्टिक त्यानं ऑर्डर केली ती. घाम एवढा आला त्याला डायरेक्ट ना, त्यानं पिला 2 गिलास पाणी, तिकडे 3 गिलास पाणी वाटाणा सांडत आला देऊ. काय सांग मला, तिकडे बाकऱ्या जाणं चालू आहे. तर मित्रांनो आपल्याला भेटती फॅन फॉलोईंग आहे बघा, आजीनाथची फॅन फॉलोईंग आहे इकडे. आजी फेमस आहे बस, नुसतं कपड्याच्या दुकानावर फेमस झाला ना आम्ही ब्लॉक काढू इकडे बेजार झालो तरी आम्ही फेमस नाही. आणि नुसतं कपड्याच्या दुकानावर फेमस झाला. हे बाबा इकडे पाणी मस्त असं थंड थंड मध्ये व्हिडिओ चालू तरी फेमस नाही मला. हा नाही ना त्याच्यात ते टाकायचं ना. त्याला फॉलो करा ना, पुन्हा सांगतो ब्लॉगर वर का हे बघा मित्रांनो, हे पोरानं आम्हाला रस्ता दाखिला म्हणे इकडं किटी म्हणे पण. आणि आता फायनली मित्रांनो आम्ही लागलेलो आहे रस्त्यावरती. एवढा डोंगर उलटे पालटे घालून आम्ही आता रस्त्यावरती लागलेलो आहे. सगळे आता थकलेले, सगळ्याला फक्त आता पाणी पिणे बास, बाकी काही नाही. आणि आता काही नाही, आमचं दर्शकच राहिलेलं आहे. आपण वरच्या तिथं पोहोचू आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवू किती खतरनाक जागा आहे. महादेवाचं मंदिर आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे. तुम्ही पण कधी या संभाजीनगरच्या जवळच आहे, एक तर तळेगाव तुम्हाला लवकर जवळ पडतं, तळेगावचे असेल तर चला. तर मित्रांनो आता पोहोचलेलो आहे आम्ही इथं देवदरी मध्ये आम्ही आता आलेलो आहे. हे बघू शकता किती उंच आहे. आता डायरेक्ट पोराला असा आनंद होऊ राहिला की आता आपण देवदरी मध्ये आलो. आणि आताच आपल्या तिकडे एक फॅन भेटला होता, त्याला दाखवलं नाही तसं, ते लवकर गेला देवदऱ्याचा होता बघा. आणि मध्ये डायरेक्ट महादेवाची पिंड आहे. त्यानंतर तो होम चालू आहे. हे सावळेश्वर महाराज त्याने आता वाजवली घंटी. बाहेर जायला मध्ये अंदाज झाला मित्रांनो. एकदम जुनं मंदिर आहे. घंटा आहे दिसतो. महादेवाची पिंड आणि ते एकदम डोळी निघाला बाहेर. खाली आता एक छोटासा कुंड आहे, त्या कुंड मध्ये पाणी राहतं कंटिन्यू. तुम्हाला वाढी दाखवला होता मी.
हे बघा. आणि इथंच ते नंदीच्या तोंडातून पाणी निघतं खाली आहे. आता चालू की काय तुम्हाला दाखवतो. हे तर चालू होतं आता बंद झालेलं आहे ते. कुंडू आता आता बंद झालं दिसतं ते आता. तिथून बोर चालू होईल इथं खाली पाणी उरली. मित्रांनो बघू शकते कोंडे खाली डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये भर पावसात पाणी रस्त्याला चालू इकडे खाली. शुभम तू बांग व्हायना दर्शक पाहू द्या ना. हे बघा मग गमी पडेल त्याच्यामध्ये. आपल्याला जाणार आता इकडे वरती. हे बघा. एकदम भारी. पाणी नाही आपल्याला पहिले पाणी पिऊन घ्या. मला लय ताण लागली. तर मित्रांनो इकडे आता आम्ही चाललेलो वरती फोटोशूट करण्यासाठी. हे देवरेचा रस्ता आहे. हे बघू शकता मी एकदम पायऱ्या फुल. आता पोहोचलेलो आहे आम्ही वरती. इकडे बघू शकता. हे बघा इकडे डोंगर आहे मस्त झाडी. हा मित्रांनो आपला ब्लॉग संपत येतं. बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.